8 तारखेला सत्ता बूथ सगळ्यांनी मला फोन केला होता आणि मंत्री महोदयांच्यावर मीटिंग आहे आणि त्याबद्दल तारखेला बोलवा लोकांना. मी नक्की वेळ देतो. मी परत विचारलं, साहेब तुम्ही कन्फर्म आहे का? तर 100% कन्फर्म आहे. आणि आज सकाळी आम्ही 9 वाजल्यापासून इथं थांबलोय. हजारो शेतकरी इथं या ठिकाणी उपस्थित आहोत. 4 वेळा मी स्वतः फोन केलाय, एकदाही माझा फोन उचललेला नाही. मेसेज केलाय, अद्यापही आले परत आम्हाला त्याचा रिप्लाय आलेला नाही. या ठिकाणी आम्ही आलोत. या ठिकाणचे आमचे आरएफओ जे आहेत त्या सुद्धा सकाळी 10 वाजताच कुलूप बंद करून गेलेले आहेत. या ठिकाणी 8 तारखेला सत्ता बूथ सगळ्यांनी मला फोन केला होता आणि मंत्री महोदयांच्यावर मीटिंग आहे आणि त्याबद्दल तारखेला बोलवा लोकांना. मी नक्की वेळ देतो. मी परत विचारलं, साहेब तुम्ही कन्फर्म आहे का? तर 100% कन्फर्म आहे. आणि आज सकाळी आम्ही 9 वाजल्यापासून इथं थांबलोय. हजारो शेतकरी इथं या ठिकाणी उपस्थित आहोत. 4 वेळा मी स्वतः फोन केलाय, एकदाही माझा फोन उचललेला नाही. मेसेज केलाय, अद्यापही आले परत आम्हाला त्याचा रिप्लाय आलेला नाही. या ठिकाणी आम्ही आलोत. या ठिकाणचे आमचे आरएफओ जे आहेत त्या सुद्धा सकाळी 10 वाजताच कुलूप बंद करून गेलेले आहेत. या ठिकाणी म्हणजे माणसं ज्या शेतकऱ्यांना आपण इथं बोलवलंय त्यांची किंचितही चौकशी सुद्धा साधी केलेली नाही की या अधिकाऱ्यांना नेमकं काय, हे शेतकऱ्यांना काय समजतात, शेतकऱ्यांच्या बद्दल यांना काय असतं आहे, हा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होतोय. अशा अधिकाऱ्यांच्या बद्दल 100% निषेध व्यक्त व्हावा असं या ठिकाणी मला वाटतं. कारण आम्ही 17 तारखेला त्यांनी आता 17 तारीख दिलेली आहे. आमचे अनिल तळकरांच्याकडे फोन केला होता. त्यांना सांगितलंय की 17 तारखेला मी येणार आहे. 100% सगळे शेतकरी भागातील हजारोच्या संख्येने उपस्थित नक्की राहतील. आणि त्या दिवशी आम्ही या अधिकाऱ्यांना आमच्या न्याय हक्कासाठी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या 100% पूर्ण होण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमणार आहोत. त्या दिवशी त्यांना उत्तर आम्ही नक्कीच